बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामधील संत्र्याच्या झाडाचे रानटी डुकरांनी आणि जनावरांनी गट नंबर 356 मधील 4 वर्षा अगोदर लावलेली संत्र्याची कलमे उद्ध्वस्त केल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची तक्रार हुसेन मुर्गा घट्टे सायखेड यांनी दिनांक 27 जुलै 2020 रोजी वनपरिक्षेत्र आणि वन्यजीव विभाग सोनाळा यांना लेखी स्वरूपात दिली असताना वन विभागाने 2 दिवसांनीच त्या ठिकाणावर पंचनामा केला असता 14 संत्र्यांच्या झाडांचे नुकसान झाल्याची नोंद केली होती। मात्र वन अधिकाऱ्यांनी कृषी आणि तलाठी यांनी योग्य पंचनामा करून सुद्धा मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांची चेष्टा करत त्यांना नुकसान भरपाई म्हणून दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी फक्त 4800 रुपये देण्याचे पत्र त्यांना देण्यात आले। अक्षरशः त्यांनी संत्रा झाडाची देखभाल लहान मुलासारखी करत लाखो रुपये खर्च केले। मात्र वन विभागाने त्यांच्या तक्रारीची योग्य दखल न घेता त्यांची चेष्टा केल्याने सायखेड येथील शेतकरी हुसेन मुर्गा घट्टे यांनी त्यांना देण्यात आलेला धनादेश वन विभाग सोनाळा यांना परत दिला आणि आपण केलेल्या पंचनामेनुसार मला नुकसान भरपाई देण्यात यावी याची मागणी केली। आपण मला नुकसान भरपाई देण्याऐवजी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता त्या पैशाचा उपयोग करून हौद बांधावा अशी मागणी सायखेडा येथील शेतकरी हुसेन घट्टे यांनी केली आहे। परिसरातील नागरिकांनी त्या शेतकऱ्यांची चेष्टा केल्याने वन विभाग विरुद्ध लोकांचा रोष व्यक्त केल्याचे चित्र दिसत आहे। अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना जर योग्य न्याय दिला नाही तर वन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला। सूर्य मराठी न्यूज साठी अनिल सिंग चव्हाणसह निलेश चिपळे, संग्रामपूर, बुलढाणा। सायखेड शिवरात आमचे एक कास्तकार आहेत हुसेन मुर्गा घट्टे, त्यांच्या शेतात संत्र्याचे झाडं लावलेले आहेत। त्यांनी ते जेमतेम 5 वर्षाचे झाले। त्यांना लहान मुलाप्रमाणे त्या झाडांना त्यांनी वागवलं, मेहनत घेतली, ते झाडं वाढवले आणि त्या झाडांचं वन प्राण्यांनी नुकसान केलं। त्या झाडांचं नुकसान केलं आणि 27/7/2020ला त्या कास्तकारांनी एक फॉरेस्ट डिपार्टमेंटला अर्ज केला। त्या अर्जाची दखल घेत फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तिथं तलाठी, कृषी सहाय्यक मोहिते साहेब यांना पाठवलं आणि त्यांनी तो सर्वे केला। 14 झाडाचं नुकसान दाखवलं। परंतु आज त्यांची अशी चेष्टा झाली की 81 दिवसांनी आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे आरोपी आहेत, जे प्रमुख आहेत, जे कुटुंब प्रमुख असतात, ते 81 दिवसांनी त्या शेताला त्यांनी व्हिजिट दिली आणि 2 झाडांची त्यांना भरपाई भेटली। हे शेतकऱ्यांची एवढी मोठी चेष्टा आहे। माझी विनंती आहे शासनाला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की कृपया करून त्यांना त्या 12 झाडांची मोबदला द्यावा किंवा मला तरी वाटतं की 12 झाडांचे पैसे आपण गहाळ केले का हे तरी मला सिद्ध करून द्यावं, ही नम्र विनंती। अन्यथा शेतकरी तुमच्या ऑफिसच्या समोर येणाऱ्या 6 तारीखला आंदोलन करणार, म्हणजे करणार, आमरण उपोषण करणार। 12 झाडांचं नुकसान त्यांना न भेटल्यास शेतकरी तुमच्या ऑफिस समोर शेतकरी पद्धतीनं आंदोलन करणार म्हणजे करणार। इकडे निसर्ग मारतो तो वेगळा विषय, निसर्गाचा आम्ही समजू शकतो, परंतु आम्ही कास्तकाराची मुलं, तुम्ही पण कास्तकाराची मुलं असाल, हा विषय समजून घ्या। आणि हुसेन मुर्गा घट्टे त्यांच्या शेतात जे 14 झाडाचं नुकसान झालेलं आहे, सर्वे आहे, आपले तलाठी साहेब आहेत, कृषी सहाय्यक मोहिते साहेब आहेत, तुमचे वनपाल आहेत, वनरक्षक आहेत, त्यांचा सर्वे आहे। त्यांचा सर्वे जर खोटा असेल आणि 81 दिवसात तुम्ही झोपलेला, 81 दिवसानं तुम्ही उठले आणि 81 दिवसानं तुम्ही म्हणता की नुकसान झालेलंच नाही, मला तरी वाटते तुम्ही शेतात या, शेतकरी काय राबतो, काय कासतो आणि काय मेहनत घेतो याची दखल घ्या आणि राहिलेल्या 12 झाडांचा मोबदला द्या। अन्यथा 6 तारीखला तुमच्या ऑफिसच्या समोर मंडप टाकून आमरण उपोषण लोकशाही पद्धतीनं आम्ही करू म्हणजे करू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय तुकाराम महाराज। सूर्य मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा।